अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत देवी, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिनेशजी लंके, माजी कौन्सिलचे सभासद दादाभाऊ करमकर, विभागीय चेअरमन आशुतोष काळे, रवी जगताप, ॲडव्होकेट भैया शिंदे, संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील, श्री श्रीकांत देशमुख, व्यासपीठाचे अन्य सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, आजचा दिवस सणासुदीचा तसा आपल्या शाखेच्या दृष्टीनं अत्यंत मोलाचा दिवस आहे. 1959 कर्मवीरांना स्वतःला भागात आले होते आणि लोकांना संघटित करून सुट्याला हे शैक्षणिक दालन उभं करण्याच्या बद्दलची कामगिरी किंवा सगळ्यांच्या तुमच्या आधीच्या पिढीच्या मदतीनं त्यांनी केली. आणि आज एक अत्यंत महत्त्वाचे या मराठी संस्थेचे शाखीय म्हणून या शाखेकडं आपण सगळे बघत असतो. नवीन वास्तूची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता तिथे होतच. या भागातले अनेक छोटे मोठे उद्योजक आणि संस्थेबद्दल आस्था असलेले घटक यांच्या दातृत्वामुळे आज ही इमारत या ठिकाणी उभी राहिली. अण्णाने 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि तेव्हापासून आजपर्यंत लाखो विद्यार्थी या संस्थेतून छोट्या मोठ्या गावात शिक्षित झाले आणि देशात आणि देशाच्या बाहेर आपलं कर्तृत्व हे जगाला दाखवतं. अनेक सरकार, अनेक संस्था या राज्यामध्ये देशामध्ये काम करत असतात, पण रयतसारखी संस्था एक आगळी वेगळी संस्था आहे आणि त्याला एक दृष्टी कर्मवीर अण्णांनी सुरुवातीपासून जे दिली तिथं कष्टाला महत्त्व आणि उच्च शिक्षित होण्याच्यासाठी उत्तम सुविधा हे सूत्र सातत्यानं या संस्थेमध्ये अण्णांनी आणि त्याच्या नंतरच्या सर्व पिढीने जाणीवपूर्वक सांभाळलं. आज या भागामध्ये चित्र बदलते. एकेकाळी दुष्काळी आणि व्यवसायाची चिंता असलेलं असा हा सुखाचा परिसर. MIDCचा निर्णय घेतला. औद्योगिकरण इथं होईल याची काळजी घेतली आणि त्याचा परिणाम आज अनेक छोटे मोठे कारखाने आज सुखाच्या या परिसरात आहेत आणि हजारो लोकांना काम करण्याची एक संधी आज या ठिकाणी मिळालेली. कारखाने होतात, उभारणी होते, पण त्या कारखान्यामध्ये जाणकार अशा प्रकारचा
कष्टकऱ्यांच्या वर्गाची ही आवश्यकता असते. आणि ती पिढी कष्टकऱ्यांची तयार करण्याच्यासाठी ही सुविधेची हृदय शिक्षण संस्थेची शाखा अतिशय उपयुक्त होईल. आणि त्यामुळं आज सुविधे आणि त्याचा परिसर हा बदलतो. या सगळ्यामध्ये स्थानिक जनतेचा पाठिंबा हा सातत्याने मिळत राहिला. त्यामुळेच आपण इथपर्यंत आलो. आज जगामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन नवीन तंत्र येते आणि ते नवीन तंत्र संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये मुलांच्यासाठी उपलब्ध कसं ठेवता येईल याचा विचार संस्थेचे चेअरमन आणि त्यांचे सगळे सहकारी सातत्याने करत असतात. आणि त्यामुळे साहजिकच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आणि विशेषतः आपली ही नवीन पिढी आहे तिच्या दृष्टीनं एक आत्मविश्वास वाढवणार आहे. आणि जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुस्तकाला तोंड द्यायची धमक असलेली पिढी आपण या शाखेतून तयार करू. याचा उपाय महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हातभार लावू याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं या वास्तूचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. धन्यवाद साहेब. आपलं मार्गदर्शन आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असं आहे. मनपूर्वक आपले आभार. मी माहिती पुस्तके